मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झालेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो भीषण अपघात झाला त्याची पोलिसांच्या 2 गाड्यांमध्ये धडक झालेली आहे। पोलिसांच्या गाड्यांसमोरचे जे वाहन होतं त्यांनी अचानक ब्रेक मारला आणि त्यामुळे हा अपघात झाला। दृश्य आपण बघतोय। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आज सकाळी भातान बोगद्यामध्ये एक विचित्र अपघात झालेला आहे। जवळपास 7 ते 8 गाड्या ह्या एकमेकांवरती आदळून हा अपघात झाला आहे आणि विशेष म्हणजे या 7 ते 8 गाड्या ह्या पोलीस डिपार्टमेंटच्या होत्या। मुंबईमधून, नवी मुंबईमधून आणि पालघरमधून असं समजते की येथील जे काही बांगलादेशी होते या बांगलादेशींना मुंबईतून पुण्याकडे नेण्याचं काम चाललं होतं। त्यासाठी जवळपास 4 पिंजरा गाड्या माझ्या मागे जे बघताय आपण, अशा 4 पिंजरा गाड्या ज्या आहेत त्या 4 गाड्यांमध्ये हे बांगलादेशी होते आणि त्यांचा हा जो ताफा आहे तो भातान बोगद्यातून येत असताना आधीच एक अपघात इथे झाला होता आणि ती गाडी बाजूला करण्याचं काम चालू असताना अचानक छोट्या गाडीने यांच्या जो काही ताफा होता त्या ताफ्यासमोर ब्रेक मारल्याने या गाड्या सगळ्या एकमेकांवरती आदळल्या आणि हा अपघात झालेला आहे। यात कोणती जीवितहानी जरी झालेली नसली तरीही जे काही पोलीस कर्मचारी आहेत, या गाड्यांचे ड्रायव्हर्स आहेत, बसलेले समोर असलेले पोलीस कर्मचारी त्यांच्यापैकी 12 ते 15 जणांना दुखापत झाल्याचं समजतंय आणि या सर्वांना MGM येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खालापूर, रायगड।